आली तिने पेट्रोल बघितलं नसणार आहे त्यामुळे बंद पडले. तरी मी तुला सांगतो 1 तास झालं मी बघून वरनं खडीपासून खाली आलेली पोरं दिसली होती मला. त्याला कळाय पाहिलं होतं का नाही सकाळी गाडी नेताना बघ गाडी तेल हाय नाही. राहू दे जाऊ दे त्याला नुसतं गाडीला बसाय पाहिजे. तू टाकलाय आहे काय त्याला कळत नाही का? असल्या उन्हाचा फेस पाडल किती तुझा. तर मित्रांनो येडा घालायचा कुठं आहे तुम्हाला हितनं दिसतंय न दिसतंय तरी मी तुम्हाला झूम करून दाखवतो. 2-3 किलोमीटर चालत आली ती जी खडीला पांढरं जी दिसतंय का नाही ती सरकारी दवाखाना आहे. तिथनं सरळ रस्ता धरून इकडे खाली यायचं आणि ह्या तळेच्या अलीकडल्या सेंटरनं इथपर्यंत यायचं. म्हणजे कमीत कमी 2 किलोमीटर गाडी असल्या उन्हाच्या रटाची 12:30 वाजले त्या ढकलत घेऊन आली ती. आणि दादूला कधी जाताना गाडीत तेल बघू वाटत नाही. त्यांचं काम नव्हतं माझं काम आहे म्हणजे सकाळी ऐकून घे. मी गुरं बांधाय गेलो तोपर्यंत दूध वाढून आला की त्यांची ती उरकून गेली. मी बघितले का ते गाडीत कधी तर बघितले का त्यांच्या गाडीत मी तेल आहे का? दररोज सांगतोय ना अर्धा लिटर काढा टाकत जावा जावा. कुठलं टाकायचं काढायचं तुमची तुम्हाला आणून ठेवा येत नाही घरात त्या. आता एक चुकी माझ्याकडून झाली की ह्या वेळेस तेल 2-3 दिवस झाला आणलंच नाही. मग आता ती लेकरं दुधाला पण जाते ती बाजार हाट आणायला राती गाव हे गावात आणलं शाळेला. कधी परवा दिवशी लिटर टाकलं या तेवढ्यात फिरती गाडी इकडं तिकडं सकाळ सांग दुधाला. सगळं घाळ काम करताना परत म्हणता अजून माझं काम आहे का त्याचं काम नाही का? तो 4 दिवस इकडे गाडी पोजाई नेऊन फिरवलं तुला संग बाटली घ्यायची म्हणल्यावर नको वाटते. कशाला वज घेऊ म्हणून वय घे वाटाने पडले. आता बोलाय कुणाला बी येतंय. परवाच म्हणलं होतं बाटली ठेव बरं पेट्रोल न्यायचं जाताना 2 लिटर. त्यावेळेस म्हणली काय करायचंय. तुम्हाला पाहिजे होतं तसं टाकलाय म्हणजे बीपी वाढला असतं म्हणजे कळलं असतं. अगं तू माझ्यावरती वेळ आणली गी कशाला लागली तोंड घेऊन बोलायला. औ मग आता त्याचा जीव काय म्हणत असेल एवढ्या उन्हात आली ती दमून म्हणल्यावर. ती सावलेला तोंड वासून तिथं टाकलाय ती एक पासा म्हणजे झोपलाय. त्यांना तर काय म्हणायचं. पाणी देऊ नको उन्हात नाली तिथं म्हणलं की पाणी पिऊ देऊ नको. चल सावलीला गोट्यात ही याच्या केसातनं पाणी आलंय घाम आलाय. कारण दादू ओंकारला गाडी आवरत नाही. ओंकार म्हणणार दादूला ढकल आहे का नाही. दादू ओंकारला तू ढकलाय लावली गाडी. तुझ्यापेक्षा ओंकारला घाम जास्त आलाय. ते चेहऱ्यावर देखील आहे. उठ घे उठ जरा उठून बस उठ. ह्याच्या चेहऱ्यावर बघ ही घाम किती आलाय हे का पटाळीला आणि पटाळीला ही गाल पाकच झाले त्याच्या तर नाकाला आलाय. तुला कळत नव्हतं सकाळी तेल हाय नाही बघायचं. पण दादू मी तुला किती वेळा सांगितलंय सांग बर मला. मी काय सांगितले तुला जिथं गाडी बंद पडेल तिथनं कुणाचा मोबाईल घेऊन आपल्याला फोन करायचा. मी पेट्रोल घेऊन आलो असतो नाही. आता म्हणलं ह्यांना पोरं येणार ती बघा जावा गाडी घेऊन शिरा दावा पण घेऊन जावा म्हणलं होतं एक. तर मला म्हणत आली गाडी घेऊन कुठं आलं तर कुठं गेलता गाडी. कुठं गेलो इथं पेरू पैसे गेलो तरी दिसले त्यांना विचारलं आणि तिथनच गाडी घेऊन माघारी आलो. बरं आलता पप्पा बघायचं काम आहे तुझं. अरे पण ते दवाखान्यापाशीच गाडी लावून जर तुम्ही चालत आला असता परत जाऊन गाडी आणली असती का नाही. ते तर तेव्हा डोक्यातनं घामाचा उघड नाकावर नीट गरम झार झाले तर हे गाळ पडण्याचा परिणाम असा इथं. आपण गाळ राहतो ध्यान देत नाही बघत नाही थोडं जरा दुर्लक्ष. दादू गाडी तुझ्याकडे 24 तास ती गाडी तुझ्याकडे जाय का नाही. कुठं जाईल तिथं तू घेऊन जातोय म्हणल्यावर त्यात तेल हाय नाही बघायचं काम कोणाचं आहे रे. पापाचं काम आहे तेल ती गाडी कुठं पण घेऊन जाईल तुमचं काम आहे ना तेल आणून द्यायचं करायचं. म्हणजे मी दिसते
टाक्या फुल करून ठेवतो यांनी येऊ दे रिकामे करून आणि तिथं बी जिथं लावून तिथनं गाडी फिरवते ती मग तिथं बी होऊ दे रिकाम्या. कधी परवा दिवशी टाकलंय की टाकलंय त्या त्या दिवशी आणलं होतं त्या दिवशी टाकलंय ते नच टाकलंय संध्याकाळीच टाकलं ना परवा दिवशी का आपण पालीस ना आलो त्या दिवशी संध्याकाळी टाकलं. रविवारी रविवार सोमवार मंगळवार आज बुधवार 4 दिवस झालं 1 लिटर तेल टाकलंय. हा? काय आवाज जरा सुद्धा ध्यान देत नाही. सोमवारी संध्याकाळी टाकलंय त्याच्यावर रविवारी- मंगळवारी दूध आला रविवारी संध्याकाळी टाकलंय. रविवारी संध्याकाळी सोमवारी शाळेला गेला आहे ना. रविवारी तेल टाकून दूध वाढून आली आला का नाही परत सोमवारी. सकाळी दूध वाढाय अजून गेली संचला सांच्याला अजून दूध वाढाय गेली शाळेचा हेलपाटा गावात 2-3 हेलपाट झालं 2 आता आज कोण वार बुधवार पर्यंत सकाळ संध्याकाळ सारखं हेलपाट चालू जायचं. तर आता काय करतो बरं का मित्रांनो झाली ती नाही, चुकी नाही, माझ्याकडून झाली. नाही, ह्याच्याकडून चुकी नाही आता बा. 5 लिटरचं पावकं भरून आणून ठेवतो. तुम्ही फक्त दररोज गाडीत ध्यान ते जे बाबा तेल किती आपण जाऊन येतो न येतो. आवत बारक्या पोरावने बोलताय तुम्ही 5 लिटरचा डबडा आणून ठेवतो म्हणताय आ अग बारक्या पोरावत काय लिटरची बाटली आणली आणि ओतली आणि तिथनं कोणी गाडी फिरवली संपती एका दिवसाला. दररोज यांना अर्धा लिटर शाळेतनं जाऊन यायला तेल पाहिजे. दमलंय ती तर गे मया आ आणू का आता देऊ का पाणी आणि ते आता पिऊ दे 5 मिनिटं झाली की बसली की देऊ दे का आणून आण जा दमली ती आण. काय म्हणायचं त्यांना? नाही अजून विचार की देऊ का आणून. तुम्ही बसा अरे की दादू आई लय तुझी खोटवाडी आहे. फटवाडी आहे. हा. की घराला कुलूप घातलंय की त्या चावी फिवी चावी तुझ्याकडे नाही का. मी गेलती ना बघायला मागणं आलता कोण मी आलती काय काळजी तर पोरांची वैशी नाही नुसतं बसायचं फटकार घालून आणि दुसऱ्याला स्वतःची डेहरी भरली ना काय लागत नाही आधी आपलं केळकाट भरायचं मग काय असेल ते काम बघायचं. हा कशाला खोटं बोल रिटून बोलायला लागली. ओंकार आज स्वयंपाक केल्या मम्मीनं पहिल्यांदा जेवण केलंय बघ. आणि आता मी जेवलोय आणि लागली माझ्या माग कालवा करायला. उन्हान ताप झाला असलाय ना लय अपदा झाली. तिथंच गाडी लावून यायचं असतं कोण नेतंय रे त्यात पेट्रोल नाही म्हणल्यावर. आ काय वाटोळ कोण करत नाही काय नाही. गाडी अजिबात परत अशी ढकलत आणाय नाही. जिथं तेल संपल तिथं थांबायचं 5 मिनिटं. नेली तर नेली बाप बघा. कोण आलं की त्यांच्याकडून फोन घेऊन तुम्हाला नंबर तोंडपाठ झालेला आहे फोन लावायचा. दमान इतकं नका थोडं पी बस. ते मग ते उठून शेना सर पलीकडे सर अयो करतोय बार काय वीर आता हसायलाच येतोय मला तर हसायला येऊन काय त्यांची आपदा किती झाली गाडी ढकलून. इथं काय असं बसून पाणी प्यायला गारनं गोडतंय का. अगं विचार करायचा असतो. सकाळी लेकर मी नव्हतो घरी चालली ती पोरानं तेल हाय का बघा. किती वेळा दादू हा? याला हाय का गाडीत दादू गाडीत हाय का तुला काय कळत नाही का बस तू मम्मी हाय हाय म्हणलीच नाही दाद्या का ग. दाद्या खोट का? दाद्या है ना आज माझ्या लेकरांची तो आपदा केली तुला सांगतोस कसं आहे ते.